नमस्कार. राजकारणात सध्या व्हिडिओ वार सुरू झालाय. दुसऱ्याच्या घरावर दगड फेकण्यापूर्वी आपलं घर काचेचं आहे हे विसरू नका, असाच काहीसा इशारा आज राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे. गेल्या 5 महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम देत ठाकरे बंधूंनी महानगरपालिका निवडणुकीसाठी युतीची घोषणा केली. आज युतीची औपचारिक घोषणा करताना राज आणि उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सुद्धा राजकीय वर्तुळांचं लक्ष होतं. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी सुद्धा अत्यंत मोजक्या शब्दांमध्ये भाजपला सूचक इशारा दिलाय. जेव्हापासून राज आणि उद्धव यांची युती होणार याबाबत बोलणी सुरू झाली तेव्हापासून त्यांची विधाने, जुनी विधाने तसेच व्हिडिओ सुद्धा बाहेर काढण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. याच मुद्द्यावर राज ठाकरे यांनी अत्यंत सूचक शब्दांमध्ये भाजपला इशारा दिला. मला असं वाटतं की एक मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ पण फिरतोय ज्याच्यामध्ये ते अल्ला हाफिज असं बोललेत, बरोबर ना? तर या गोष्टी त्यांनी सांगू नयेत. माझ्याकडे खूप व्हिडिओज आहेत. काय ते काय बोलतात त्याच्यावरती माझे व्हिडिओ तयार असतील. अशा प्रकारे राज ठाकरेंनी थेट शब्दात सुनावलं की धर्माच्या गोष्टी आम्हाला शिकवू नका. माझ्याकडे सुद्धा खूप व्हिडिओ आहेत. तुम्ही काय बोलतात त्यावर माझे व्हिडिओ तयार असतील. आता प्रश्न उरतो की हे विधान फडणवीसांना महागात का पडणार? याची 3 मुख्य कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे हिंदुत्वाचा मुद्दा. भाजप आणि शिवसेना शिंदे गट नेहमीच कट्टर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवतात. राज ठाकरेंनी अशा प्रकारच्या व्हिडिओचा उल्लेख केल्यामुळे या हिंदुत्ववादी प्रतिमेला तडा जाऊ शकतो. दुसरं कारण म्हणजे प्रतिआक्रमण. जर राज ठाकरेंनी खरोखरच त्यांच्याकडे असलेले इतर व्हिडिओ बाहेर काढले तर महायुतीला बचावात्मक पवित्रा घ्यावा लागेल. तिसरं कारण म्हणजे मतांचं विभाजन. राज ठाकरेंची आक्रमक शैली ही भाजपच्या हक्काच्या मतदारांना आकर्षित करू शकते, ज्यामुळे युतीचं गणित बिघडू शकतं. तर राज ठाकरेंनी हा इशारा देऊन स्पष्ट केले की जर त्यांच्यावर वैयक्तिक टीका झाली किंवा त्यांना धर्माच्या मुद्द्यावर घेरण्याचा प्रयत्न झाला तर ते शांत बसणारे नाहीत. हा इशारा फक्त शिंदेना नाही तर युतीचे चाणक्य मानल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीसांसाठी देखील एक धोक्याची घंटा आहे. तुम्हाला काय वाटतं? राज ठाकरेंकडे असलेले ते व्हिडिओ बाहेर आले तर राज्याच्या राजकारणात भूकंप येईल का? आणि फडणवीस यावर काय उत्तर देतील? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.